जुनी चित्रपटसृष्टीचं संगीताचं सुवर्णयुग होतं ना, ते आता हे उलगडत आहे. म्हणजे जर त्याचा थोडासा त्यांचा अभ्यास असेल त्या काळातला, म्हणजे 50 पासूनचा अगदी म्हणजे जुना अंदाजचं गाणं झालंच असतं, तर जुन्या अंदाजपासून 71 सालापर्यंतचा आनंद आणि थोडीशी 4 वर्षांनी पुढे ढकलतो म्हणजे शेवटचा माझ्या दृष्टीने म्हणजे आधी यमन रागात त्याची जी गाणी आहेत ती. तर हे सगळं आजचा साबळेसर उलगडत आहे. मुकेश आमचा अतिशय आवडता गायक आहे आणि कालच मला सकाळी असं वाटत होतं की गाणं पण त्यांनी घेतलंच होतं अनुगिराचं. तर खूप छान त्यांचं कॉम्बिनेशन आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्यांनी होमवर्क भरपूर केलेलं आहे निवड करताना. हे जाणकार श्रोत्यांच्या लक्षात आलं असेल. आणि सर मला थोडंसं संगीताचं कळतं, एवढ्या सगळ्या गाण्यात फक्त एकदा तुम्ही बेसूर झाला, फक्त एकदा. नाही म्हणजे ही सगळी गाण्याची तुम्ही मेहनत घेतली मला जाणवते. खूप आनंद मिळतोय. मला इथे बसलेल्या लोकांना असं सांगायचं आहे की थोडासा आपण फावल्या वेळा आपला हिंदी चित्रपटसृष्टीतली जुनी गाणी आहेत त्याचं लिरिक्स, संगीत, राग याचा अभ्यास केला ना तर याच्यात खूप आनंद मिळतो. आणि ती अशी तुमची जी गाणी आहे तर ती गाणी ऐकली की त्याचा समजा मला राग ओळखता नाही आला तर मी मिसेसला विचारतो आणि मग त्याच्यावरच इन्स्ट्रुमेंट छोटी छोटी आपल्या युट्यूबला असतात. तर हे सगळं आपल्याला समजायला मदत होते आणि मग मला काही काही उत्सुकता सुद्धा होते. आणि सध्या आता मला मी जुनी जी हिंदी गाणी आहेत फार जुनी तर त्याच्यावर मी रसरस करत असतो. आणि आत्ता मला जवळ 5-6 वेळा तुमच्या ऐकलेली गाणी आहेत ती तर ती मला रसण्यासाठी मिळाली. आणि त्यांचं रागांचं कॉम्बिनेशन काय आहे. शंकर जयकिशन जे होते तर त्यांचा रागांचा अभ्यास प्रचंड अभ्यास होता शंकर जयकिशनचा. आणि शंकर जयकिशनना भैरवीचे बादशाह म्हटले जायचे. ते भैरवीची जी गाणी आहेत खूप सुंदर आहेत. तर मला असं वाटतं की हे कॉम्बिनेशन असंच त्यांनी वेगळी वेगळी कॉम्बिनेशन करावी. काही वेळेला गीतकार आणि आपण असं करूया साईची गाणी आहेत ती नर त्यांचे वेगळे वेगळे असतील तर असं करूया. एखाद्या वेळेला मला म्हणजे मध्यंतरी मी असा प्रयोग केला की आता OTT सगळीकडे आलेलं आहे तर एक दिवस मी घरातल्या घरातच गुरुदत्ताचा फेस्टिवल गेला. म्हणजे कसा की रात्रीचं जेवण झालं की असा साई व्हिडिओ गुलाब मिस्टर मिसेस 55 आणि यंदा गुरुदत्ताची जन्मशताब्दी होती तर त्याच्यावर लिहायचं असा उपक्रम सुरू केला. तर असाही आपल्याला करता येईल. गुरुदत्ताचे सगळे सिनेमा मला साध्या जी चिकाटी आहे ना आणि त्यांची जी आवड कारण हे लहान सारख्या गावात हे असं सगळं करणं आणि हे सगळं रुजवणं पिढीमध्ये आज जरा तरुण लोक आले सर आणखी मला आनंद झाला असता. कारण हे सगळं जे संगीत आहे तर हे संगीताची जोपासना करतायत आणि मला खूप आनंद होतोय. मी परत एकदा साबळे सरांचं अभिनंदन करतो. आणि माझे मित्र म्हणून नव्हे पण हे सगळं घडवून आणणारे सर्वेसर जे चिटणीस सर तर ही सगळी जागा करायची प्रयत्न करायचे. आणि सगळं मला सुरुवातीला असं वाटतं की 4 वाजता कार्यक्रम कसं काय म्हणजे मी याला विचारलंय मला वाटतं काय टायमिंग मध्ये सुरू झालं नाही म्हणजे सुरू होणार तुम्ही 4 वाजता या. तर सगळं त्यांचं मला आदरात त्यांच्याबद्दल मला 2 शब्द बोलायचं वाटतं. मुकुंदराव आमचे त्यातले रसिक लोक आहेत. अनेक वेळेला मला काही रेफरन्स लागला की मी त्यांना फोन करतो चित्रपटसृष्टीतला तरी असं चालूया आणि आम्ही तुमच्या पाठीशी म्हणण्याच्या बरोबर असं म्हणजे. सो थँक्यू.